श्री स्वामी समर्थ. रोज घरात देवपूजा करा अथवा करू नका, पण या 5 सवयी नक्की स्वतःला लावा. आयुष्याचे सोने होईल. मित्रांनो, देवपूजा न करताही भाग्य प्रबळ बनवता येते का? नशीब बलवंत करता येते का? याचे उत्तर हिंदू धर्मशास्त्राने दिले आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला देवपूजा करणे शक्य होत नाही. देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा वेळी आपल्यापैकी प्रत्येकाने या 5 सवयी अंगी बाळगायला हव्या. या 5 सवयीच्या जोरावर आपण आपले भाग्य चमकवू शकतो. जे जे आपल्याला हवं आहे ते भगवंतांच्या कृपेने सर्व आपल्याला प्राप्त होईल. यातील सवय आहे पहिली म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या घरातील लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ. जर तुम्हाला उशिरा उठण्याची सवय असेल तर हे कारण तुम्हाला गरीब बनवण्याचे महत्त्वाचे कारण ठरू शकते. म्हणूनच आपण ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय स्वतःला लावा. ज्या ज्या यशस्वी लोकांचे आपण चरित्र वाचतो ते सगळे लोक सकाळी लवकर उठतात, म्हणून ते यशस्वी ठरले आहेत. मित्रांनो, पहाटेच्या या आल्हाददायक वातावरणात केलेली ईश्वराची पूजा देवापर्यंत जरूर पोहोचते. दुसरी सवय म्हणजे आपल्या घरातील महिलांनी स्वयंपाक घरात जाण्यापूर्वी आपला जो स्टोव्ह किंवा गॅस शेगडी आहे तिला हात जोडून नमस्कार करणं गरजेचं आहे. कारण या शेगडीवर प्रत्येकाचे अन्न शिजत असते आणि प्रत्येकाचे आरोग्य या शेगडीमुळे उत्तम राहत असते. म्हणून या शेगडीला नमस्कार करणं नेहमी आवश्यक आहे. माता अन्नपूर्णा यामुळे प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्येच कधीच अन्नाची कमतरता राहत नाही. आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि आपले घर अन्नधान्यांनी नेहमी भरलेले राहते. त्याचबरोबर तिसरी सवय म्हणजे तुम्ही जे ऑफिसमध्ये, कार्यालयांमध्ये किंवा कुठे काम करत असेल तेथील वास्तूला प्रवेश करण्याआधी नमस्कार करणं नेहमी आवश्यक किंवा लाभदायी मानलं जातं. कारण की असे केल्याने ती वास्तू आपल्याला आशीर्वाद देत राहते. यामुळे आपले भाग्यसुद्धा चमकते. तसेच मित्रांनो, चौथी सवय म्हणजे जेव्हा कधी तुम्ही अन्न ग्रहण करत असाल तेव्हा एक छोटासा तुकडा पशुपक्ष्यांसाठी बाजूला काढून ठेवावा. कारण की यामुळे पशुपक्ष्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपले जीवन त्यांच्या आशीर्वादाने भरून जाते. जर तुम्हाला देवपूजा करणे शक्य होत नसेल तर निदान आपले इष्टदैवत म्हणजे कुलदैवत त्यांचे वार जाणून घ्या आणि त्या वाराच्या दिवशी तरी आपल्या कुलदेवतेची मनापासून पूजा करा, सेवा करा. असे केल्याने तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं कुळ नेहमी आनंदी राहील. पाचवी आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे कधीही गोरगरिबाला त्रास देऊ नका. त्यांच्यावर अन्याय करू नका. त्यांना नेहमी मदत करा. त्यांच्या अडचणी सोडवा. असे केल्याने गरिबाचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमचे भाग्य उजळून जाईल. तुमच्या घरामध्ये जो कोणी भिकारी किंवा भिक्षुक येईल त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दान जरूर द्या, परंतु रिकाम्या हाताने त्याला कधीच पाठवू नका. तर मित्रांनो, अशा होत्या या काही सवयी ज्यामुळे तुमचे भाग्य उजळून निघेल. तुमच्या घरामध्ये गरिबी राहणार नाही. जर तुम्हाला देवपूजा करणे जमत नसेल तर या सवयींचे पालन करून तुम्ही देवांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर मिळवू शकता आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.
तुमच्या घरातील गरिबी दूर होऊन जाईल. आपल्या घरामध्ये तसेच आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस अनुभवायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब